गौरी पुत्र विनायक भक्तावासं स्मरेणि वायुकावार्तसीधे भक्तावासं स्मरेणि वायुकावार्तसीधे राजू
तुझी पान फुलारी फुलारी जाऊ बाजारी मथुरा नगरी देऊन आरोली करू माळाची विक्री. जायचंच ग मथुरा घाट अवघड वाट मारून खडा खोडील वाट. अगं राधे कोण ग? अगं कोण असणार ते गोकुळात कृष्ण ग. अगं म्हणूनच म्हणते साधू गोरस नाजूक पुरी आडवा येईल नंदाचा हरी. अगं म्हणूनच म्हणते कोणतरी शाळेत जाणते असावी बरोबरी. अगं माझ्या वरच्याला मावशीला मार भाऊ हात भाऊ तिला. अगं तिथून मला जरा काला खटकले बघ. अगं खटकलेच ना खटकलं तर नाही ना. नाही ग आग मारील ती. बरं अगं मावशी ग मावशी अगं मावशी. अगं कोण ग आवाज देते सकाळ सकाळ? अगं मावशी मी राधा ग.
अगं काय झालं तुला हाक मारायला? अगं मावशी आम्ही बरोबर मथुरेच्या वाड्याला चाललोय, तू येशील का आमच्या सोबत? अगं थांब जरा, नवऱ्याला मांडीवर घेतलाय, त्याला पाजते आणि लगेच येते बघ. अगं मावशी लवकर ये. ही घाई साधी मला बाई वर्षावधी ती गळा कवा. गडरली ही घाई साधी मला बाई वर्षावधी ती गवा कवा. आले जानवर टाकून मी संसार माझा नवा. आले जानवर टाकून मी संसार माझा नवा. अरे
आता काय ग बोललीस? काय ग म्हणाली मी? अगं नवरा मांडीवर घेतलाय त्या बाजूने येते. आजकालच्या मुली आहेत चावट. अगं माझ्या नवऱ्याला आजारी आहे म्हणून त्याला मांडीवर घेतला होता आणि त्याला दूध पाजत होते वाटीनी. अगं मावशी कोकणातली युट्यूब चॅनल कोकणातल्या आठवणी. अगं मावशी ते राहून दे ग. तू आता काय ग बोललीस? काय ग म्हणाली मी? अगं नवरा मांडीवर घेतलाय त्या बाजूने येते. अगं आजकालच्या मुली तुम्ही आहेत चावट. माझा नवरा आजारी आहे म्हणून त्याला मांडीवर घेतला होता आणि त्याला वाटीने दूध पाजत होती. अगं मावशी कोणाचं दूध पाजवतीस ग? अगं म्हशीचं. अगं मला भलतच वाटलं ग. तुम्ही आजकालच्या मुली आहेत चावट. ते राहू दे बाजूला. अगं मला का आवाज दिलीस ते आधी सांग. अगं मावशी आई बरोबर मिळून पत्राच्या बाजारात चाललोय. तुझी आम्ही सोबत. आता आठवण आली वहिला म्हातारीची. अगं जाऊया म्हणताय खरं पण घेतलं काय नेसलं काय हे मला सांगितलं पाहिजे. अगं मावशी सांगितलंच पाहिजे. अगं हे जर नाही सांगितलं तुमच्या मालाची हरवली होईल कशी ग? अगं मावशी ऐक तर. कुणीचं दूध कुणीचं दही कुणीचं लोणी हे बघितलंय का वा? नेसून आहे नवा. बाई ग बाई नवाज दिसतोय. अगं राधाबाई जाऊया म्हणताय खरं पण काहीतरी गाणं गुणगुणून जाऊया म्हणजे माझी पण कंबर दुखणार नाही आणि तुमची पण नाही दुखणार. अगं मावशी मला गाणं येत नाही ग. तुला येत असेल तर घे. बरं बाई मीच गाणं घेते तू माझ्या मागून सूर धर.
सप्त पाताळ भरून राहिला निराकार पृथ्वीदारा चिंतक संचार म्हणून पृथ्वीने गायच रूप धारण करून ऋषींद्रमाला शरण गेले तेव्हा पाताळातून दोरी निघाला बघतो थांबा आपण आपल्या तणाव निश्चित राहा मी 8 अवतारी वसुदेवीच्या अवतारी जन्म घेऊन काही गुणांचे रक्षण व भक्तांचे पालन करीन तोच मला म्हणतात भगवानचा 8वा अवतार बोला पुंडलिका वरदे आज वार बुधवार मथुरेचा बाजार अरुण ताट भरून माठ गोपिकाने धरली मथुरेची वाट त्यांना बाजारात जाऊन त्यांची कामगिरी आपल्या जवळ सांगितलीच पाहिजे अरे पेंद्या अरे सुदामा आलो देवा चल रे पेंद्या चल रे सुदामा देवाच्या भेटीला चल रे पेंद्या चल रे सुदामा देवाच्या भेटीला देवाने कार्यात मारिला देवाने कार्यात मारिला चल जाऊ देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला देवाने कार्यात मारिला देवाने कार्यात मारिला चल जाऊ देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला देवाने कार्यात मारिला देवाने कार्यात मारिला चल जाऊ देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला देवाने कार्यात मारिला देवाने कार्यात मारिला चल जाऊ देवाच्या भेटीला बाई गोरला किती हाती घेऊन काठी अवतार नटला गुरुकारासाठी भक्तगणांच्या जडजीवांचा यावे अक्षराला भक्तगणांच्या जडजीवांचा यावे अक्षराला देवाने कार्यात मारिला देवाने कार्यात मारिला चल जाऊ देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला चल रे बेगा चल रे सुदामा देवाच्या भेटीला देवाने कार्यात मारिला देवाने कार्यात मारिला चल जाऊ देवाच्या भेटीला काही गडबडीने बोलवण्याचे कारण अरे पेंद्या अरे सुदामा गोपिका तर गोदा घेऊन मथुरा निघाले तुम्ही त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी तुम्ही संपवित आहे दे बाबा आपली कामगिरी झाली म्हणून समजा हे तोच मी या तर अरे पेंद्या काय रे म्हटलं सुद्धा मा देवाने आपल्याला कामगिरी सांगायली अगदी बरोबर चल चल कामगिरी लागूया चल लवकर चल चल
सांगितलं तरी काय आहे? देवाने कामगी झालेली आहे. अगदी बरोबर देवाने आपल्याला कामगिरी सांगितली. अरे 16,300 गोपिका त्या काय भरून वाट बघल्या वाजवणार गावाने. अरे जायचं का आपल्याला करायचंय काय? अरे जायचं का काय देवाने कामगी तुला सांगितली. नेमकं करायचं काय आहे? त्या गवण्याला हलवायचं आपण. अरे त्या 16, 17, 300 गोपिका अरे मी एकट्या लढवायच्या माझ्या कशामध्ये चालू आणि माझ्या जोडीला तो वाकड्या आता मी काय विचारणार पण काय म्हणतोस काय? पण मला सांग आपण इथं दोघं सरळ असताना तुझा वाकडा आणि बाकडा काय काम करणार? अरे वाकडी माणसं कामात या हुशार नाही असतात. काय बोलतोस म्हणजे काय? काय? मग वाकडे माझ्या कामात हुशार हा. तुझं वाकडे आहे कुठे रे? अरे असं मालावर गुन्हा जमतात त्या पाण्यावर आहे बघ पाणी प्यायला गेले असतील गुन्हा. अरे वाकडे आहेत किती तुझे? वाकडे काय मला इकडे म्हणा त्याचा कोण मित्र असेल असं आहे काय? म्हणजे काय म्हणजे वाकडे माणसं काम करायला जावत झाले वाकडे हात मारू. हा मार मार अरे वाकडे रे वाकडे माझी काय मला भीती वाटायला लागले वाकडे आहेत किती? अरे वाकडे एकच आहे वाकड्याचा साथीदार असतील. मग त्याचं वाकडे शेणखत पडला की काय? परत मार परत हाक मारू. अरे वाकडे रे वाकडे लवकरे लवकरे दीपक मोहिते यांच्याकडून खास मावशी करिता 101 रुपये होत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीचं नाव कडक कसं घ्यायचं आहे. दीपक मोहिते रिमझिम पडला पाऊस फुलं आली फांदीला. रिमझिम पडला पाऊस फुलं आली फांदीला. दीपकराव माझ्यावर लाईन मारता मारता पडलात ना म्हणून लागलं तुमच्या मांडीला. अरे वाकडे झोपला की काय हलवून काय झालं तुला आहे का काय? येतो अरे हो बिद्या सुनाद्या काय झालं रे बोबलायला. अरे वाकडे वाकडे काय झालं रे बोबलायला. अरे हो बिद्या सुनाद्या काय झालं रे बोबलायला. काय झालं रे बोबलायला. अरे
लोलावला काय तुझं तट्ट अरे ह्याला नाही चोचली आणि तुला पण नाही चोचली फक्त मलाच तेवढी चोचली काय बोलतोस काय जीभ माझी चोचली जीभ चोचली मी फक्त समजलो अरे याला की फुला जीभ माझी चोचली मला समजतं काय म्हणतो चोचली चोचली कुठली आतली की भाजली अरे बालकी जी बात ना ती तोतली अरे वाकडे अरे तुला समज नाही जी जीप टोचरी आहे अरे वाकड्या तू मला सांग पहिला मी तुला आवाज देत होतास कुठे अरे त्या जाली त्या जालीत तिथे तिकडे होता म्हणून त्या जालीत होतो त्या झाली हा मग चालीत काय करत होता अरे शेंगा तरी होतो काय शेंगा अरे कुल्याच्या शेंगा खातो कुल्याच्या शेंगा असल्या? अरे कुल्याच्या अरे कुल्याच्या शेंगाची भाजी खातो ह्याला थंडत नाही तुला हनावना झाली माणूस अरे कुड्याच्या म्हणतो तत्ता म्हणतो ना मी तत्ता म्हणतोय अरे वागड्या हा अरे वागड्या आता कुड्याच्या शेंगा खायचे दिवस संपले काय म्हणतो काय आता फक्त दही दूध खायचं अरे पण ते ऐकू काय हे बघ रे वाकड्या तो सांगतोय बघ कोण सांगतोय तो अरे हा म्हणून तो सांगतोय हा 16-17 गोपिका 16 3 गोपिका त्या करून था त्या करून मी याला करून टाट ना मग कसं? अरे करून ठाट मार अरे हा म्हणतो करून अरे करून ठाट मार करून थाट मात भरून दुधाची मार घरून दुधाचं मात अरे मुचलीच्या मालावर चालले अरे मुसरीच्या मालावर म्हातारीच्या बाजारकडे होय काय मग जाऊदेत ना आपल्याला काय फरक पडतोय अरे वाकड्या अरे देव बाप्पाने आपल्या तर आडवाला सांगितले बघ काय म्हणतोच काय पण ह्याचा फायदा काय नाही फायदा लय मोठा आहे काय म्हणतोच काय दही दूध लोणी तूप सर्व काय खायला तुला मिळणार बघ मला पण हाय कुठं पहिली कामगिरी कर मी कल्पना कामगिरी काय घाबरत नाही मला सांगतोय फक्त घाबरू नकोस मी आहे ना आहेत ना तू माझ्या सोलाईन तरी झालं तू आहेस ना पाठीमागे कपडे सांभाळला गवलनी आहेत कुठे तो दाखवतोय हे वागड्या माझ्या गाडीच्या टोका बघ दाखव 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 त्या काठीच्या टोकाला बदल्यात खालचे की वरचे दाखव अरे वरच्या टोका बघ मी तो खालच्या टोकाला बघितलाय लो अरे दाखव अरे हा तुझा माझ्या काठी एक तर मला चष्मा लागला त्यातनं काय कलमा दिसतात मग चष्मा लागलेला त्यातनं काय कलमा दिसणार काय चष्म्याच्या काचा कुठे आहेत अरे त्या डॉक्टरनी धुवायला टाकला नाही त्या डॉक्टरनी धुवायला तुम्हाला का टाकला अरे मगाशी तू बोलवला हाक मारला मला अरे धावत 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 येतो तू लहान नाही आता एका मोठ्या बांधावर पडलो ना तर मला सगळं तोंडच फुटलं आई शपथ तोंड नाक बीक सगळंच फुटलं तसंच इकडल्या लोकांनी पुचकन उचलून नेला तिकडे डॉक्टरकडे मग डॉक्टरच्या बेडवर झोपवला आणि डॉक्टरनी सगळं त्याच्यात खूप लावून टाकलं त्याच्यात खूप लावला तिकडे मी याला टेटस्कोप नको टेटस्कोप टाकतं काय तर लांबलं लावला सगळीकडे मग काय झालं मग त्याला म्हटलं माझं एक काम आहे तर मला काय ह्या घेऊन जा ह्याच्यात मला रात्रीचा दिसणार दिवसा दिसणार नाही रात्री दिसलं का दिवसाचं काला दिसणार अरे याला की तुला दिवसाचा उजेड लागतो ह्याची गरजच नाही काय बोलतोच मी म्हणजे दिवसाचा लावा नाही दिवसाचा नाही लावायचा रात्रीचाच लावायचा बघतो बघतो माझ्या काठीचा टोक चौकात फिरव बघतो कुठं आहेत त्या हा बघल्या दाखव हा हे बघ दाखव नाही गुरागला त्या काल्या काल्या चालल्या असल्या पाडल्या काय दिसत अरे वाकड्या अरे आपल्या गोकुळच्या पोरी दैदूत खातात म्हणून तर त्या पाडल्या तुम्ही काय कोणचं खाता आणि त्या गुलागला असतात म्हणून त्या काल्या उन्हातून झालेल्या अरे पण ह्या त्या पांढऱ्या बोली ह्यांना काय कलमाई करू अरे विचारायचं नाही अडवायचं आहे का हा म्हणतो विचार तू म्हणतो आलो जातो मी मला बोलला तो काम करला तू पुढे बोला येऊ नका आणखी आडवा करून टाकीन धावायला दैदूत हवाय मला
मग बदलो तू लढ मी कपडे सांभाळतो जाताना वेळा छाती फुगवून गेला मागतोय काय इकडे काहीतरी दाखवतोय इकडे म्हणतो पट लागला इकडे नाही इकडे आडवं पडलं म्हणतो उभं राहत नाही आता कसा जास्त काय अरे याला पातळं खुचवलं काय जगाला कुठं कदा सगळं आत गेला ना खुचवलं रक्त फालून आत गेला मला सगळ्याचा बांधा गेला असतात अरे मला सगळं झालं माहिती कच्चाला माहिती तर विचारतो ना अरे गेला की खुला असं चक्कर डोक्यात तिथे घातला होता ना मी याला डोकं घालायचं नाही मग काय घालायचं डोकं लढवायचं हा म्हणून तो डोक्याने लढायचं तेव्हा दोन त्याला कशासाठी अरे लढण्यासाठी काय काय करायचं तू विचारायचं काय विचारायचं गवळणी तुम्ही आलेल्या कुठून तुम्ही आलेल्या कुठून आणि जायच्या कुठे आणि जायच्या कुठं असं गवळण विचार असं गवळणी जाऊन विचार अरे वाकड्या अरे तो तुला सांगतोय तू मला सांगतोय मला वाटतं मला सांगतोय की काय मला सांगतोय अरे पण ह्या पांढऱ्या पुऱ्या घ्यायला काय कलमाई करू अरे वाकड्या त्या पोरीची मावशी लाल भडक आणि माल कलक बघतो वाकड्या जरा सावकाश जा जातो हाडा पण राहायची नाही काय जाग्यावर म्हणतो काय मोठा डांब आहे वाटतंय अरे मावशे काय रे मेल्या कायले मेले पेमान की कच्यान अरे आमच्या मेळ्यात आला असता म्हणून तुला मेळ्या म्हटलं. भला मग पेमान झाला. अगे मावशे तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? आम्ही आल्या गोकुळातून जाणार मथुरेला. अरे बेद्या मावशी काय म्हणते माहितीये काय? आलेल्या गोव्यात जाणार त्या मुतलीच्या माला. अरे वाकडे अरे तुझं कुठलं कांटले अरे गोव्यात नाही मावशी आली गोकुळात आणि जायची मधुर अशी बोलली ती. मग मथुरेचा जायचा लागता पलपलीत आहे. नाही माहिती मथुरेचा जायचा लागता पलपलीत आहे. आम्ही पहिल्या मार्गाने जाऊ. पहिल्या मालगावाल हा उभा आहे. दोघांना ठेवलाय म्हणजे काय दोघांना ठेवलात उभा आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. दुसऱ्या मार्गावर कालात दाबाल टाकून घेतलाय कपलेट. कालात दाबाल टाकून घेतलाय कपलेट. कशाने काही उपसून टाकली सगळंच टाकला तिथे. मेले आम्ही तिसऱ्या मार्गाने जाऊ. तिथल्या मार्गावर मी उभा आहे. उगला उगला बरोबर आहे उघडा आहे. सगळं होता तेवढा सगळं आजचं गेलं. वाकड्या तुझ्याकडे काय हाय रे? काय तुला पॅन कार्ड. अगं ह्या चाल चौकात पॅन कशी काढू? पॅन कार्ड म्हणते. अरे मेल्या पॅन कार्ड पॅन कार्ड विचारते ती. पॅन कार्ड म्हणजे काय? आपली ओळख अगं ओळखलं नाही. अगं मी तो अगं मी तो कृष्णदेवाचा बोबल्या. कृष्णदेवाचा बोबल्या. याला एवढं चांगलं अरे एवढं मेल्या आम्हाला उशीर होतोय. सांग लवकर. सांगतो का आपल्या त्याला? अरे आपली ओळख म्हणजे कायदा विचारते ती. काय कांदा कायदा कायदा म्हणजे आपली ओळख. हाय सांगतो. मेल्या वाचून दाखव. वाचून दाखव. झालं अरे झालं कुठे मी आहे ना. वाचलं की तू इकडे हे पहा काही जण रूप पाहतात तर आम्ही हृदय पाहतो. काही जण स्वप्न पाहतात तर आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की काही जण जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रांमध्ये जग पाहतो. जग पाहतो. तुषार, अमित, पांड्या
तुषार, अजित, पांड्या, प्रसाद, मैत्री जीवाभावाची ग्रुप याचकडून आमच्या नमन मंडळासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी सतीदेव वाघसाई नाट्य नमन मंडळ कोचेकुल मुंडेगाववाडी अत्यंत आभारी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आहे हुकुम देवाचा कायदा पेद्या सुदामाचा. आहे हुकुम देवाचा कायदा पेद्या सुदामाचा. सुंदर असे हरिण त्याचे इवले इवले पाय. सुंदर असे हरिण त्याचे इवले इवले पाय. मंगेशराव कुठे दिसत नाही. पिऊन गटारात पडले की काय. तसेच सन्माननीय सुभाष शबाज माझ्या म्हणतात तसं करून टाक. लहान मणी तोडले काळे मणी जोडले. लाल मणी तोडले काळे मणी जोडले. रुपेशराव तुमच्यासाठी मी माझ्या आई बाबाला सोडले. तसेच संभाजी सूरज. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. संभाजी संभाजी इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर. संभाजी संभाजीरावांचं नाव घेते मी त्यांची लवर. नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी. नवरत्नांनी भरलेली नवरत्नांची खाण नाव तिचं रत्नागिरी. रुपेश रावांना आवडणारी मावशी आहे की नाही जगात बारी. आमच्या कायद्याप्रमाणे एवढं दाम मला त्यांना लय जमलेले रे मावशे. काय रे मेल्या प्रेमान ना आमच्या कायद्याप्रमाणे तर बसला पाहिजे. तुझा आम्ही बसतो कायद्यात बसायला वाट. तुझा आम्ही कायद्यात अगं बोली मी याच्या हुकमावर नाही तर आपण डमल्यात म्हणून बसूया. कायद्यात कायद्यात काय देणार कसं पटापट बसल्या.
हा म्हणतोस काय मग? आता देवाला काय सांगायचं रुपया बांध चला तर. हॅलो चांदीच्या वाटीत चकचक दही, चांदीच्या वाटीत चकचक दही. गणेश गणेशराव तुमच्या ज्या मधल्या बोटात आहे की नाही त्याच्यावर माझी इंग्लिशची सही. तसेच आम्ही स्टेशन जाऊ 12 रस्त्यांचा एक मार्ग करून म्हणतात कोण कृष्ण भगवान कृष्ण भगवानाची नसतात काही पण बेमिरा मस्ती दुरा विटा विटा करत असतात कलियुग आहे बाबा जन्मगुण सांगा जन्म माझा वंदी शाळेला वाढलो मी गोकुलाला जन्म माझा वंदी शाळेला वाढलो मी गोकुलाला आई मुलगी राजा आई मुलगी माझ्या जन्माच्या लीला आई मुलगी राजा आई मुलगी माझ्या जन्माच्या लीला जन्म माझा वंदी शाळेला वाढलो मी गोकुळाला जन्म माझा वंदी शाळेला वाढलो
घेऊन जा. आम्हाला आश्चर्याची मीठ पाहिजे नाही. अरण्यापासून आवडा, गायपासून दूध, समुद्रातून मीठ, एवढी अशी काही वेगळी नाही. ओ पोरीनो, एकावर देवत आहेत, यांना आपण सहन केलं पाहिजे. जा, तुम्हाला रजा आहे. देवा मी शरण आले. जा, तुम्हाला रजा आहे. हे नंद किशोरा चित्त चकोरा वाटही सोरा. हे नंद किशोरा चित्त चकोरा वाटही सोडना. विना विचारा तुला मुकुंदा हे मनमोहना. अरे मनमोहना. राजा उग्रसेन त्याचा पुत्र कौस म्हणतात मला. नेहमी धावत येणाऱ्या गौलानी अचानक बंद होण्याचे कारण आले लक्षात. हे कारस्थान त्या काळ्या कृष्णाला पाहिजे असाच गुंजावला जाऊन त्याच्या काही वचनच्या हॉल करतो. म्हणजे काळा घेऊन हे पाच समाचार
कार्ट्या कृष्णा मामाच्या लाच कसली देवची 6 बल मारली 7 पर्यंत दररोजा 8 वाजता उपाय मग वेळ कशाला दाखव पराक्रम